पुंडलिका वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कार आता। अग्नि ज्योतिर्ह शुक्ल षण्मासा उत्तरायणं, तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः। धूमो रात्रिस्तदा कृष्णः षण्मासा दक्षिणायनं, तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तन्ते। माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान गोपाल श्री कृष्णजींनी धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेली श्रीमद भगवद्गीता आणि त्या गीतेवर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने सुंदर अशी केलेली टीका, त्या श्रीमद भगवद्गीतेतील किंबहुना ज्ञानेश्वरीतील 6वा अध्याय, माफ करा 8वा अध्याय आणि 8व्या अध्यायामधील 24 आणि 25 नंबरचे श्लोक आजच्या या दुःखद प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडले। श्लोक अत्यंत महत्वाचा आहे आणि मरणासन्न अवस्थेमध्ये असताना कोणत्या अवस्थेमध्ये देह पडावा आणि कोणत्या अवस्थेमध्ये असताना देह पडू नये याचं एक सुंदर असं निरूपण भगवान श्रीकृष्णांनी या 2 श्लोकांच्या माध्यमातून केलं। 8वा अध्याय आहे अक्षर ब्रह्मयोग। वास्तविक गीतेचे सारेच श्लोक उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत। गीतेचे 700च्या 700 श्लोक 700 जीवनमूल्य प्रकट करतात। गीतेचे 700च्या 700 श्लोक भगवंतापर्यंत जाण्याचे 700 मार्ग आहेत। तसा जर विचार केला त्यामुळे हा श्लोक चांगला, तो श्लोक चांगला, हा उत्तम, तो कनिष्ठ, हा भेदच नाही आहे। सारी गीताच ज्यांच्या मुखातून बाहेर पडली, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू। श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू। भगवंतांच्या मुखातून बाहेर पडलेलं असल्यामुळं त्याला अनन्यसाधारण महत्व आहे, त्यात कनिष्ठता कुठंच नाही आणि म्हणून सगळंच उपयुक्त आहे, सगळंच मार्गदर्शक आहे, परंतु त्यातल्या त्यात प्रसंगाला अनुरूप असावं या दृष्टीनं श्लोकांची निवड केली। श्लोक अत्यंत सुंदर आहेत आणि तुम्ही ऐकले असतील बऱ्याचदा। श्लोक काय सांगतायत? अग्नि ज्योतिर्ह शुक्ल षण्मासा उत्तरायणम। लगेच अर्थ लक्षात येत असेल। तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः। आतमध्ये अग्नि ज्योतीचा प्रकाश, बाहेरची परिस्थिती शुक्ल पक्ष, दिवस, उत्तरायण या तिथीवर जर देह पडला किंवा ठेवला तर
तत्र प्रयाता गश्यन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः. तो ब्रह्ममय होतो, तो मोक्षाला प्राप्त होतो. दुसरा श्लोक याच विरोधात सांगितला, पण याच्या विरोधात असं सांगितलं, धुमो रात्रीस्तता कृष्ण. आतमध्ये अंधकार आहे, धूर आहे, रात्र आहे, कृष्ण पक्ष आहे, दक्षिणायन आहे. अशा तिथीवर जर देह पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. त्याला प्राप्य निवर्तनते, निवर्तनते शब्दाचा अर्थ पुन्हा त्याला जन्माला यावं लागतं, असा या दोनही श्लोकांचा अर्थ आहे. कोणत्या स्थितीमध्ये देह सांडावा याला फार महत्व आहे. आपली शास्त्र किती सखोल आहेत याची चुणूक या ठिकाणी दिसते, जाणवते. मृत्यू हे मानवी जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि प्रत्येकाला त्या घटनेला सामोरं जायचं, तुम्हाला मला सर्वांनाच. आणि मृत्यू या घटनेला जर एक दिवस तुम्हा आम्हाला सामोरं जावंच लागणार आहे, तर मला वाटतं त्याच्याबद्दल भीती बाळगण्यापेक्षा त्याच्याबद्दल जाणलेलं योग्य ठरावं. पण मृत्यूबद्दल जाणायला, मृत्यूबद्दल माहीत करून घ्यायला किंवा मृत्यूची कल्पना करणं सुद्धा आम्हाला दुरापस्त वाटतं, नको वाटतं. मृत्यू नको रे बाबा. मृत्यू आणि मृत्यूला सर्वच घाबरतात, पण एक वास्तवही तुम्हाला सांगतो, मृत्यूला सारेच घाबरतात हेही म्हणणं मला वाटतं योग्य नसावं. कारण मृत्यू हा होणारच आहे, घाबरलं तरी होणार आहे, नाही घाबरलं तरी होणार आहे. ज्याला मृत्यूची भीती तोही मरणारच आहे, ज्याला नाही भीती तोही मरणारच आहे. आता असा कोणी नाही की जो मृत्यूला घाबरत नाही. परंतु तेही वाक्य मला संयुक्तिक वाटत नाही. मी जर तुम्हाला प्रश्न केला, सांगा तुम्ही मृत्यूला घाबरता का, तुमच्या बऱ्याच जणांचं उत्तर येस असेल, हो घाबरतो, मी मृत्यूला घाबरतो. पण वास्तविकता काय माहितीये का, मृत्यूला कुणीच घाबरत नाही. ना तुम्ही घाबरत, ना मी घाबरत. मृत्यूला घाबरणं नाहीये, तुमची आमची भीती वेगळी आहे. भीती मृत्यूची नाही आहे. भीती बाळगली तरी मरावं लागणार आहे हे तर आम्हाला निश्चित माहित आहे, बरोबर आहे. जावंच लागणार आहे, मरावंच लागणार आहे, देह टाकावाच लागणार आहे हे आम्हाला निश्चित माहित आहे. मग भ्यायचं काय. परंतु भीती एक वेगळीच आहे. आम्ही मृत्यूला नाही घाबरत, परंतु मृत्यूमुळे आम्ही जमवलेला संसार, आम्ही जमवलेला पैसा, आम्ही जमावलेली इस्टेट, आम्ही कमावलेली जमीन, आम्ही जमवलेली माणसं, या सगळ्यांना सोडावं लागेल, भीती याची आहे. मुद्दा बरोबर आहे. मृत्यूमुळे आम्हाला या सगळ्या गोष्टींपासून दूर जावं लागेल, किंवा मृत्यू आम्ही कमावलेल्या जमावलेल्या वस्तू आणि व्यक्तींपासून दूर नेणार आहे, ही भीती आहे आम्हाला. म्हणून आम्हाला मृत्यू नको आहे. तसं मरणार आहोत हे प्रत्येकाने स्वीकारलंय, तुम्हालाही ते स्वीकारावं लागेल. स्वीकारलं ते प्रत्येकाने, मी एक दिवस मरणार आहे, हे कुणाला मान्य नाही, सर्वांनाच मान्य आहे. मग सर्वांनाच जर मान्य आहे तर त्याचा स्वीकार आम्ही केला आहे. एक दिवस आमच्या आयुष्यात तो येणार आहे, तो क्षण आमच्या आयुष्यात येणार आहे. त्या वेदनांना, त्या घटनेला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे, ते निश्चित आहे, ते आम्ही स्वीकारलंय. परंतु भीती कसली आहे माहितीये का, भीती त्या क्षणाची नाहीये, त्या घटनेची नाहीये, पण त्या होणाऱ्या घटनेमुळे आम्हाला आजपर्यंत जे काही कष्टानं कमावलंय ना, एवढं आयुष्य घालवलं, 70 वर्ष गेले माझ्या आयुष्यातले, आणि एवढं सगळं उभं केलं, हे मला एका झटक्यात तोडावं लागेल, सोडावं लागेल. बरं, तिथं नो एक्सक्यूज, तिथं काही माफी नाही की थांब रे बाबा 2 मिनिटं याला भेटू दे म्हणून, नाही, ते सुद्धा नाहीये. एक्स्ट्राचा एक क्षण सुद्धा आपल्याला मिळणार नाही, बरोबर आहे. काहीही खर्च केलं तरी
मृत्यूच्या ठिकाणी आम्हाला त्याच्या हातात हात घालून जावंच लागेल, याच्यात कुठलीही किंतु परंतु नाही, मरावंच लागतं. म्हणून मृत्यूला कुणी घाबरत नाही. पण मृत्यूमुळे आम्हाला संसार सोडावा लागतोय, मृत्यूमुळे आम्ही ज्यांच्यावर प्रेम केलं त्या प्रेमाच्या व्यक्ती सोडाव्या लागणार आहेत, याची आम्हाला भीती आहे. बरोबर आहे ना? म्हणून म्हटलं मृत्यूला कोणी घाबरत नाही, पण या गोष्टी ज्या घडणार आहेत त्याची भीती आम्हाला जास्त आहे. म्हणून मृत्यूबद्दल जाणायला, मृत्यूबद्दल माहीत करून घ्यायला माणसं थोडी दचकतात. आणि मृत्यूबद्दल तितकस उपलब्ध नाही सुद्धा ज्ञान. मृत्यूबद्दल तितकीशी माहिती उपलब्ध नाही. मृत्यू म्हणजे काय? आम्ही एकच सांगतो, मृत्यू म्हणजे या स्थूल शरीरातून प्राणाचं बाहेर पडणं, जीव बाहेर पडणे, याचं नाव आम्ही मृत्यू ठेवलं. बस, याच्या पलीकडे काय माहिती आहे, त्याच्यानंतर काय होतं, किंवा मृत्यू ही घटना घडत असताना नेमकं आमच्या शरीरात काय घडतं, त्या भावना काय असतात, कुणाला माहित आहे? जावे त्याच्या वंशा. जो अनुभवतोय त्याला माहित आहे. जो अनुभवतोय त्याला माहित जरी असलं तरी सांगण्यात आणि व्यक्त करण्यात त्याची परिस्थिती नसते, मनस्थिती नसते. जो मृत्यू अनुभवतोय तो मला नेमकं काय होतंय या सांगण्याच्या मनस्थितीच नसतो. त्यामुळे मृत्यू ही नेमकी घटना काय ते गूढ आहे, ते रहस्य आहे. लाईट येतो, तुम्हाला आवाज येतो. मृत्यू ही नेमकी काय घटना आहे त्याच्याबद्दलचं नॉलेज उपलब्ध नाही. विज्ञान जन्माबद्दल बोलतं. कुठून बोलतं? अगदी गर्भधारणेपासून बोलतं ना विज्ञान. तिथपासून विज्ञानाला सगळं माहित आहे. गर्भ कसा राहतो किंवा त्याला कोणत्या महिन्यात काय बदल होतात त्याच्यामध्ये वगैरे 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 सगळं विज्ञान सांगतंय. पण मृत्यूबद्दल विज्ञान शांत आहे. मृत्यूबद्दल विज्ञान बोलतच नाही, मृत्यूबद्दल काही सांगतच नाही. बरोबर आहे ना? मग न सांगितल्यामुळे आम्हाला माहित झालं नाही. परंतु एक लक्षात घ्या, आमच्या ऋषीमुनींनी, आमच्या साधू संतांनी त्याच्यावर रिसर्च केला. आमच्या साधू संतांनी ते अनुभवलं, नवे ते मांडलं. आणि म्हणून मृत्यूबद्दल जरी विज्ञान बोलत नसलं ना तरी आमचे ग्रंथ, आमचे शास्त्र बोलतात. मृत्यू नेमका काय त्याच्याबद्दल आम्ही जाणलं पाहिजे. मला त्याच मुद्द्यावर बोलायचं आहे, नंतर आपण आपल्या मुद्द्याकडे जाणार आहे. मृत्यू म्हणजे काय? एक साहजिक नैसर्गिक क्रिया जर मानली, जन्म ही जर नैसर्गिक क्रिया आहे तर मृत्यू सुद्धा नैसर्गिकच क्रिया आहे. जीवाचा शरीरामध्ये प्रवेश जर जन्म आहे तर जीवाचा शरीरातून बाहेर पडणं मृत्यू आहे. बरोबर आहे? अशीच एक साधी घटना जर मांडली आपण तर या घटना साध्या वाटतात ऐकायला. काय नाही, जन्म म्हणजे काय? जीवाचं येणं. आणि मृत्यू म्हणजे काय? जीवाचं जाणं, शरीर सोडणं म्हणजे मृत्यू. ही साधी घटना जरी आपण मांडली तरी पण लक्षात घ्या बरं का, जन्म होण्यासाठी कालावधी जास्त आहे आणि मृत्यूसाठी कालावधी अत्यल्प आहे. आता काही 2-2 दिवस दुगदुगीवर असतात ती गोष्ट वेगळी, ते त्यांचा प्राण. आज काही माणसं म्हणतात, अहो काय झालं, रात्रीपासून तो माणूस तळमळतोय पण प्राणच बाहेर पडे ना कुडीतून, काय उपाय करावा? कोणी सांगतं 15वा अध्याय वाचा, कोणी सांगतं गरुड पुराण वाचा, कोणी काय सांगतं, कोणी काय सांगतं. चला तो भाग वेगळा. परंतु प्राणोत्क्रमण, प्राणाचं बाहेर पडणं ही एक घटना. जोपर्यंत प्राण शरीर सोडत नाही तोपर्यंत मृत्यू झाला असं आपण अजिबात म्हणत नाही. नाही रे आहे अजून. माणसं विचार काय रे झालं? नाही आहे अजून, नाही आहे अजून. परंतु एकदा की त्याचं प्राणाचं प्राणोत्क्रमण झालं, प्राण बाहेर पडला की मग मात्र हा बोलू नका, मग मात्र आपण म्हणतो की नाही त्याचा आता मृत्यू
काय घटना घडली आहे? प्राण या शरीरातून बाहेर पडण्यासाठी किती कालावधी लागला? क्षणाचा. क्षणात प्राण बाहेर पडतो, क्षणात. दिसला का कोणाला? जाणवला का कोणाला? पाहिलाय का कोणी? कोणीच नाही. पण माणसं काय म्हणली? त्याचा जीव गेला, त्याचा जीव गेला. अहो पण गेला कुठं? कसा गेला? गेला कशावरून? कोणी बघितला? पण माणसं म्हणतात त्याचा जीव गेला. एक सांगू का तुम्हाला, प्राणाचं किंवा जीवाचं येणंही कुणी बघितलं नाही, जाणंही कुणी बघितलं नाही. तो कधी कुणाला दिसलाच नाही. दिसायचा काही प्रश्नच नाही, कारण त्याला आकारच नाही. निराकार आत्मशक्ती. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्या पुनशोषयति मारुतः अशेद्यो यमदायो यमविकार्यो यमुच्यते. दुसऱ्या अध्यायामध्ये आत्म्याचं वर्णन आहे. मग आत्मा जर असाच आहे, निराकार आहे, तर निराकाराला बघायचं कसं? ज्याला आकार आहे ते बघता येतं, निराकार बघता येत नाही, ते डोळ्यांनी दिसत नाही. म्हणून त्याचं येणंही कळलं नाही आणि त्याचं जाणंही कळलं नाही, पण जाणवलं मात्र. जाणवलं. आईला सुद्धा बाळाची हालचाल जाणवते है ना. ती म्हणते नाही लात मारतोय, आई लात मारते, बाळ लात मारत आहे. ती हालचाल जाणवते. म्हणजे काय? त्या शरीरात काय आहे? प्राण आहे, हे तिला जाणवतं. आल्याचंही जाणवलं आणि शरीर आता निश्चित पडलं. आता हालचाल थांबली. म्हणजे काय झालं? आता त्याचा प्राण गेल्याचंही जाणवलं, पण दिसलं नाही. दिसलं नाही, कुणालाच नाही दिसलं. आजपर्यंत कुणी प्राण बघितला नाही. कसा बाहेर पडतो, कुठून बाहेर पडतो? पण एक लक्षात ठेवा, प्राण किंवा जीवात्मा शरीराच्या बाहेर पडताना त्याला 5 द्वार सांगितली, ज्याला आपण पंच ज्ञानेंद्रिय म्हणतो. पंच ज्ञानेंद्रियांतून जीवात्मा बाहेर पडतो आणि एक 6वं द्वार आहे, परंतु ते आपलं खुलं नसतं. त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. ते योग्याचं खुललेलं असतं आणि योग्याचं प्राणोत्क्रमण हे ब्रह्मरंध्रातून होतं. म्हणून आपलं असतं निधन आणि योग्याचं असतं महानिर्वाण. शब्दात फरक आहे. आपलं फक्त निर्वाण, ते निवर्तले, ते गेले. पण योग्याच्या बाबतीत तसं म्हटलं जात नाही. योग्याच्या बाबतीत काय म्हणतात? त्यांचं महानिर्वाण झालं. महानिर्वाण झालं म्हणजे काय झालं? त्यांचा प्राण ज्ञानेंद्रियांतून बाहेर पडण्यापेक्षा त्यांचा प्राण हा ब्रह्मरंध्रातून बाहेर पडतो. ब्रह्मरंध्र कुठं आहे? थोडस आपल्याला नेहमीची रेग्युलर प्रवचन ऐकतो आपण, आईन बापन हे कायमच ऐकत आलोय. काहीतरी वेगळं, काहीतरी थोडस वेगळं ऐकलं पाहिजे ना, म्हणून मी वेगळं प्रवचन करतोय. हा, मग ब्रह्मरंध्र कुठं आहे? इथं आहे ब्रह्मरंध्र. 6वा अध्याय जर तुम्ही वाचला तर हे सहस्रादल आहे. इथे योग्याची साधना चालू असताना जेव्हा कुंडलिनी शक्ती जी मूलाधार चक्रामध्ये 3.5 आकाराचं वेटोळं घालून अधोमुख बसलेली आहे, हे मी माझ्या पदरचं बोलत नाही, हे कुंडलिनी योग शास्त्र 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, त्याच्याबद्दल त्याच्यातून बोलतोय. ती कुंडलिनी शक्ती जेव्हा ध्यान, धारणा, समाधी किंवा अष्टांग मार्गाचा अवलंबनानं यम, नियम, आसन, प्रत्याहार वगैरे वगैरे ती ऊर्ध्वमुख होते आणि सुषुम्ना नाडीतून जेव्हा तिचा प्रवास सुरू होतो, ऊर्ध्वगामी झाल्यानंतर या सुषुम्ना नाडीवर 7 चक्र आहेत. बरोबर आहे? मूलाधार, स्वादिष्ठान, अनहत, मणिपूर, आज्ञा वगैरे. ते शेवटचं जे चक्र आहे 7वं, ते इथं आहे. त्याला सहस्रादल असं म्हणतात. आणि इथं एक छिद्र असतं प्रत्येकाला, ते तुमचं आमचं बंद आहे. योग्याचं साधनेनं ते खुलतं आणि योगी त्या ब्रह्मरंध्रातून भ्रमंती करतो. तुम्हाला इतिहासामध्ये अशी काही उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडंसं कशी भ्रमंती असते ती.
नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये मच्छिंद्रनाथांनी आपल्या शरीराचा त्याग केला आणि शिवालयामध्ये ते शरीर ठेवलं. राजाला जिवंत करायचं होतं. आठवतीये कथा ज्यांनी नवनाथ भक्तिसार वाचलाय. किती दिवस ते शरीर तिथं होतं. नंतर ते शरीर खंडन झालं. नंतर गोरक्षनाथांनी ते पुन्हा जमा करून आणलं. पुन्हा त्यांना संजीवनी विद्येनं जिवंत केलं वगैरे. हे मला सांगायचं नाही, परंतु मला सांगायचंय काय, शरीरातून मच्छिंद्रनाथजी बाहेर पडले आणि राजाच्या शरीरात त्यांनी प्रवेश केला. याला म्हणतात कायाकल्प सिद्धी. ही सिद्धी योग्यांना प्राप्त असते. असे योगी आजही 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 हिमालयामध्ये आहेत ज्यांना या सिद्धी प्राप्त आहेत. साधना करत असताना त्या सिद्धी त्यांना अनायासे प्राप्त होतात. कारण साधना आणि सिद्धी यांचं समीकरण आहे. साधना करताना अनेक अनेक सिद्धी प्राप्त होतात. अर्थात योग्यानं सिद्धींमध्ये अडकून राहू नये. जर सिद्धींमध्ये अडकला तर त्याचं ध्येय त्याच्यापासून दुरावतं असं सांगितलं. योग्यानं साधना करताना सिद्धींमध्ये अडकून राहू नये. रिद्धी सिद्धी काय असतील त्या. चला पुढे जाऊया. मच्छिंद्रनाथांचं उदाहरण आहे. तुम्हाला माहिती आहे साईबाबांच्या जीवनामध्ये सुद्धा असा एक प्रसंग आला. साईबाबांना खोकल्याने ते त्रस्त होते. त्रस्त होते आणि साईबाबांनी सांगितलं की मला माझा आजार क्लिअर करायचा आहे. माझं शरीर 2 ते 3 दिवस राखून ठेवा. त्यांनी सुद्धा समाधीत गेले होते ते 2 दिवस. हे साईबाबांच्या चरित्रात मी वाचले, म्हणजे तुम्हालाही माहित असेल कदाचित. अशी बरीच उदाहरणं आहेत. मग हे जातात कुठं योगी? ते ब्रह्मरंध्रातून बाहेर पडतात. एक लक्षात घ्या, या शरीराच्या बाहेर दुसरं शरीर निर्माण करण्याची ताकद योग्यांमध्ये. एवढं आपलं योगशास्त्र प्रगत आहे. एवढं आपलं योगशास्त्र प्रगत आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या ब्रह्मरंध्राचा मी उल्लेख ब्रह्मरंध्राचा आला म्हणून ही उदाहरणं दिली. ब्रह्मरंध्रातून ते आपलं जे छिद्र आहे 6वं छिद्र हे बंद असतं. आपलं ते खुललेलं नसतं. कारण आपण साधनेत लीन नाही आहोत, आपण योगी नाही आहोत. त्यामुळं ते आपलं बंद आहे. 6वं द्वार. तसं 9 द्वार सांगितले या शरीराला, परंतु 9 द्वार नाही 10 द्वार आहेत. 10वं बंद आहे आपलं. हे योग्याचं खुललेलं असतं, लक्षात ठेवा. मग त्या ब्रह्मरंध्रातून योगी बाहेर पडतो. परंतु आपला प्राण हा ज्ञानेंद्रियांतूनच बाहेर पडतो, लक्षात घ्या. कानातून, डोळ्यातून, नाकातून, तोंडातून कुठून तरी तो प्राण बाहेर पडतो. पण एक लक्षात घ्या, प्राणाचं प्राणोत्क्रमण होताना तो प्राण कधीही वरून खाली होत जात नाही. प्राण हा खालून वर येतो. म्हणून लक्षात ठेवा, मृत्यू होताना, शरीराचा मृत्यू होताना मृत्यू हा नेहमी पायाकडून डोक्याकडेच होतो. काही चांगल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा. ऐकायला तुम्हाला थोडंसं नवीन वाटेल, काहीतरी नवीन ऐकलं पाहिजे. मृत्यू होताना कधीच डोक्याकडून पायाकडे होत नाही. मृत्यू हा नेहमी पायाकडून डोक्याकडे होतो. आणि मृत्यू नैसर्गिक जर होत असेल तर नैसर्गिक मृत्यू होत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शरीराचा कोणता अवयव जर मरत असेल तर ते पायाचे अंगठे मरतात. म्हणून तिरडीवर ठेवल्यावर सगळ्यात पहिल्यांदा पायाचे अंगठे बांधतात. अंगठे बांधतात ना. पहिला मृत्यू जर कोणत्या अवयवाचा होत असेल तर सगळ्यात पुढे आपला अवयव आहे उभं राहिल्यानंतर पायाचे अंगठे. पहिलं मरतात पायाचे अंगठे. आणि विज्ञान असं सांगतं की पायाचे अंगठे मृत झाल्यानंतर पुढच्या 6 तासामध्ये त्याचं प्राणोत्क्रमण होतं. म्हणजे 6 तासाच्या आत कधी त्या तीव्रतेवर अवलंबून आहे. मृत्यू किती तीव्रतेनं आला त्याच्यावर ते अवलंबून आहे. 6 तासात त्याचं प्राणोत्क्रमण होतं. ते लांबू सुद्धा शकतं. ठीक, ती त्याच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. परंतु खालून वर पायाचे अंगठे, पाय, मग पोटऱ्या, मग मांड्या, असं वर तो प्राणोत्क्रमण, म्हणून त्याला शब्दच तसा आहे. उत्क्रमण होतो त्याचं, उत्क्रमण. तो वरच्या दिशेनं जातो प्राण.
वरच्या दिशेने जातो आणि कुठून तरी मग त्याला छिद्र, रस्ता, वाट बाहेर पडण्यासाठी. इकडं कुठं बाहेर पडणारच रस्ताच नाहीये ना. शेवटी बाहेर पडण्यासाठी मग आपण म्हणतो नाही कंठात प्राण आलाय, कंठात आला इथं आहे म्हणून घर घर म्हणतो आपण त्याला. घर घर असते ना. नाही नाही कुठ काय रे अवस्था आहे, काय नाही म्हणलं घर 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 धुक धुकी आहे. हे शब्द आपले प्रचलित आहेत म्हणून मी सांगतोय. कंठात प्राण आला मग इथून वर सरकल्यानंतर मग त्याला रस्ता सापडतो. मग तो नाकातून डोळ्यातून मग माणसं सहज चर्चा करतात, अहो मरताना त्याचे डोळे उघडे होते, म्हणजे डोळ्यातून गेला बरं का, डोळ्यातून गेला नाही, त्याचं तोंड उघडं झालं म्हणजे तो कुठून गेला, तोंडातून गेला म्हणतात ना. आपल्याकडे चर्चा होते. म्हणजे ते द्वार शोधतो आणि तिथून तो जीवात्मा बाहेर पडतो. पण बाहेर पडताना कुणी बघितलं नाही, पण अस्तित्व मात्र नक्की आहे. नक्कीच अस्तित्व आहे, मान्य करावंच लागेल. न मान्य करून काय करता, अहो मी बोलतोय म्हणजे आहे ना अस्तित्व, असं कसं. तुम्ही ऐकत आहात, मी बोलत आहे म्हणजे त्याला अस्तित्व आहे. हे अस्तित्व भले तुम्ही भगवंताला नका मानू, काही माणसं नाही मानत, काही माणसं दैवी शक्तीला मानत नाहीत, काही माणसं देवाला मानत नाहीत, नका मानू. अहो पण मी बोलतोय त्या सत्तेला तर मानाल, तुम्ही ऐकतात त्या सत्तेला तर मानाल, मानावंच लागेल. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही ऐकता कशानं. तुम्ही बरोबर बोलताय. परत एकदा प्रश्न विचारतोय, तुम्ही ऐकता कशानं. उत्तर कान. तुम्ही बघताय कशानं. उत्तर डोळ्यानं. उत्तर चुकलंय. तुम्हाला वाटत असेल आमचं उत्तर बरोबर आहे, कारण आजपर्यंत आपला समज असा आहे की मी कानानं ऐकतो आणि डोळ्यांनी बघतो. परंतु बघण्याचं साधन डोळे आहेत, डोळे बघत नाहीत. ऐकण्याचं साधन कान आहेत, कान ऐकत नाही. डोळ्यांना बघायला लावणारा आणि कानांना ऐकायला लावणारा कुणीतरी वेगळा आहे. कारण मेलेल्या माणसालाही कान आहेत आणि मेलेल्या माणसालाही डोळे आहेत, पण त्या मेलेल्या माणसाचे डोळे बघत नाहीत आणि कान ऐकत नाहीत. कधी मेलेला माणूस म्हटलाय की किती मोठ्यानं रडताय रे, अरे जरा हळू रडा, कानठळ्या बसतात माझ्या. नाही ना म्हणत. नाही का, त्याला कान नाहीत का, पण ऐकतात का. त्याला डोळे नाहीत का, पण बघतात का. नाही. एक लक्षात घ्या, डोळे हे फक्त माध्यम आहे, ते बघण्याचं साधन आहे. कान हे ऐकण्याचं साधन आहे, पण त्यांना शक्ती प्रदान करणारी कुणीतरी वेगळा आहे. म्हणून ऐकवी बोलवी एक नारायण. मान्य करावं लागतं त्या शक्तीला. जिच्या सत्तेनं मी हलतोय, बोलतोय, चालतोय, ती कुठंतरी या शरीरामध्ये विराजमान आहे ती, तिला अस्तित्व आहे. ते अस्तित्व तर आम्हाला मान्य करावं लागेल. भले तुम्ही भगवंताचं अस्तित्व मान्य करू नका, पण मला चलायमान करणारी अशी एक शक्ती कुठंतरी या शरीरामध्ये विराजमान आहे आणि त्या शक्तीला मला मान्य करावंच लागतं. बस त्या शक्तीनं शरीर सोडणं म्हणजे मृत्यू. एवढी साधी घटना आहे. त्या शक्तीनं शरीर सोडणं म्हणजे मृत्यू. त्या शक्तीनं आपली साथ सोडणं म्हणजे मृत्यू. एवढीच घटना आहे की नाही. पण भीती का वाटते माहितीये का, या घटनेमुळं आम्ही आजपर्यंत जो लौकिक, जी प्रसिद्धी, जी प्रतिष्ठा, जो पैसा, जी इस्टेट, जी माणसं जमवली कष्टानं महत्प्रयासानं, ती आम्हाला सगळी सोडावी लागणार आहेत. ही भीती ही आहे. ठीक आहे, म्हणजे प्राणोत्क्रमण होणार, मृत्यू होणार याच्यात शंकाच नाही. कुणी घेऊ शकत नाही. शंका घेणाऱ्याला त्या घटनेला सामोरं जावं लागतं. चला ठीक आहे, विज्ञान त्याच्याबद्दल बोलत नाही, विज्ञानानं त्याच्याबद्दल काही सांगितलं नाही, परंतु आमची शास्त्र मात्र त्याच्याबद्दल बोलतात, आमचे ऋषीमुनी त्याच्याबद्दल बोलतात. आणि एक लक्षात ठेवा, आमच्या शास्त्रांमध्ये जे मांडलं, आमच्या ग्रंथांमध्ये जे मांडलं, ते असं काही एखादा कवी झाडाखाली बसला, त्यानं कागद पेन हातामध्ये घेतला
मग त्याला काहीतरी सुचलं पटकन आणि पटकन त्यानं कागदावर कविता उतरवली, असं झालेलं नाहीये. या ऋषीमुनींनी, या साधू संतांनी आत्यंतिक त्याग केला, जीवनभर तपश्चर्या केल्या, ध्यानधारणा केल्या, आराधना केल्या आणि त्यातून त्यांच्या अनुभवातून आणि साधनेतून प्रगट झालेली शास्त्र आहेत. ते अनुभवजन्य आहेत. त्याच्या मागे अनुभव आहे, त्याच्या मागे साधना आहे, त्याच्या मागे त्याग आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. ते असं विनाकारण निर्माण झालेलं नाही. आणि लक्षात ठेवा, आमची शास्त्र किती सखोल आहेत. त्या शास्त्राची सखोलता जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही ना, तोपर्यंत शास्त्राचं महत्वच आम्हाला कळणार नाही. जोपर्यंत त्याचं महत्व, जोपर्यंत त्या गोष्टींचं महत्व आम्हाला समजत नाही, उमगत नाही ना, तोपर्यंत ते आमच्या लक्षात येणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत आम्हाला त्या गोष्टी उमगत नाही, तोपर्यंत आम्ही त्याला थोतांड या शब्दामध्ये व्यक्त करतो. बरीच वैज्ञानिक माणसं किंवा शिकलेली माणसं सुद्धा त्याला थोतांडच म्हणतात. थोतांड म्हणण्याचं कारण इथपर्यंत मला, माझ्या बुद्धीला जसं अवगत झालं, तर मला असं वाटतं की जर मला उमगलं नाही, एखादी गोष्ट मला कळली नाही, उमगली नाही, माझ्या बुद्धीच्या आकलनात आली नाही, की मग मी त्याला प्रमाणपत्र देऊन टाकतो. काय रे, थोतांड आहे. म्हणजे मला उमगलं नाही म्हणून ते थोतांड आहे, मला कळलं नाही म्हणून थोतांड आहे, मला ते आकलन झालं नाही म्हणून थोतांड आहे, माझी बुद्धी तिथपर्यंत पोहोचली नाही म्हणून ते थोतांड आहे. पण ज्यांनी निर्माण केलं त्यांची बुद्धी तर पोहोचली असेल ना. चला, मी प्रमाणपत्र देऊन टाकलं थोतांड आहे. पण एक लक्षात घ्या, कधीही शास्त्रांचा अभ्यास करताना वैज्ञानिक दृष्टिकोन जरूर असावा, परंतु तिथपर्यंत आपली बुद्धी पोहोचली आहे का, त्याची शहानिशा यथायोग्य झाली आहे का, याचा निष्कर्ष सुद्धा आपण काढला. विनाकारण आपण एखाद्याला प्रमाणपत्र देऊन टाकणं हे मला वाटतं तितकंसं योग्य नसावं. कारण तो आपला विचार असतो, आपल्या बुद्धीचा विचार असतो आणि आपल्या बुद्धीनुसारच तो असेल असं मात्र अजिबात नाही. निष्कर्ष वेगळाही असू शकतो. बरोबर आहे. हे आपण प्रमाणपत्र देतो म्हणून आपल्याला वाटतं म्हणून तसंच असेल असं अजिबात नाही. आणि म्हणून कधीही निष्कर्ष काढताना चौरंगी निष्कर्ष असावा, म्हणजे चहूबाजूंनी निष्कर्ष असावा. त्याच्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह बाजू या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. म्हणून शास्त्राचा ओहापोह करताना किंवा शास्त्रांबद्दल बोलताना त्याच्याबद्दलचं आपल्याला सखोल ज्ञान आहे का तर बोलावं, अन्यथा बोलू नये. त्याच्याबद्दल आपल्याला यथायोग्य माहीत आहे का तर बोलावं, अन्यथा बोलू नये. माणसं म्हणतात काय येऊन बदलावं, काय सांगत बसलास की. नाही, त्याच्यामागे काहीतरी शास्त्र आहे ना, त्याच्यामागे काहीतरी विज्ञान आहे ना. त्या विज्ञानाला आम्ही जाणलं पाहिजे, त्या गोष्टी आम्ही जाणल्या पाहिजे. आता मला सांगा, राईट बंधूंनी 18व्या शतकामध्ये विमान शोधलं, पण तुम्हाला माहिती आहे का 5000 वर्षापूर्वीच आमच्याकडे विमानशास्त्र आहे. 5000 वर्षापूर्वीच भारद्वाज मुनींनी विमानशास्त्र लिहिलं. हे भारत देशामध्ये लिहिलं गेलं. आणि त्रेतायुगामध्ये रावणाकडे पुष्पक विमान होतं हे आम्हाला माहीत नाही का? महाभारत काळामध्ये असे काही रथ होते जे आकाशमार्गी गमन करायचे. अर्जुनाचा रथ सुद्धा आकाशमार्गी गमन करू शकत होता. स्वतः बजरंग बली ध्वजस्तंभावरी वानरू अर्जुनाच्या ध्वजस्तंभावर बसलेले आहेत. त्याचं कारण काय? आकाशमार्गे गमन करणारा रथ कुठंतरी तरी देखील तो रथ, असं म्हणतात, उल्लेख आहे, असं म्हणतात की जमिनीवरून त्याची चाकं चालत नसायची, विजय रथाची. मग सांगायचं तात्पर्य काय? एवढं आमचं शास्त्र प्रगत आहे, प्रगत होतं. राईट बंधूंचं नाव आता आम्ही घेतो, परंतु राईट बंधूंच्या 20 वर्ष आधी तळपाडे नावाच्या मराठी माणसानं विमान बनवलं हे आम्हाला माहीत नाही का? किंवा माहीत नसावं का? त्याचा अभिमान आम्हाला असू नये का? राईट बंधूंचं नाव नंतर झालं, पण मराठी माणसानं विमान बनवलंय आधी. त्या विमान परीक्षणाला मुंबईच्या चौपाटीवर लोकमान्य टिळक, त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर, बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड
आणि 3,500 माणसं उपलब्ध होती, उपस्थित होती, आणि त्यांच्या उपस्थितीत विमान परीक्षण झालंय. अर्थात ते असफल राहिलं म्हणून त्यांचं नाव पुढं आलं नाही, परंतु नंतर तेच टेक्निक पुढं राईट बंधूंनी स्वीकारलं. सांगायचं तात्पर्य काय, आमच्या शास्त्रामध्ये गहनता आहे, सखोलता आहे, परंतु आमची बुद्धी तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून त्याला आम्ही थोतांड म्हणालो, म्हणून आमच्या म्हणण्यानं ते थोतांड ठरत नाही इथपर्यंत. म्हणून आमच्या बरं ठीक आहे, शास्त्र बाजूला ठेवा, गीतेला सुद्धा शास्त्रच म्हटलंय. ते गीता शास्त्र विख्यातू सकल शास्त्रांचे मथितू. गीताशास्त्र हे विख्यात शास्त्र सांगितलं, किंवा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी सांगितलं गीतायाम योगशास्त्रे. गीतायाम योगशास्त्रे म्हणजे गीता हे योगशास्त्र आहे. गीता हे योगशास्त्र आहे. प्रत्येक अध्याय हा एक विशिष्ट योग आहे. सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानयोग, कर्मसन्यास योग, ध्यान योग, ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्मयोग, राजयोग, विभूती योग, विश्वदर्शन योग, भक्ती योग, पुरुषोत्तम योग, अभ्यास योग, किती सगळे योगच आहेत ना. हे योगशास्त्र आहे. आणि म्हणून योगशास्त्र आहे. शास्त्र जर आहे तर ते अनुकरणीय आहे, त्याच्यात सिद्धांत आहेत, त्याच्यात नियम आहेत, त्याच्यात तत्व आहेत. आणि नियम, तत्व आणि सिद्धांत हे असे काव्यरूप किंवा कुठंतरी एक काव्य म्हणून नाही का, जिथे न पोहोचे रवी तिथे पोहोचे कवी असं जरी म्हटलेलं असलं तरी हे कवींनी निर्माण केलेलं शास्त्र नाही, हे लक्षात घ्या. रामायण जरी काव्य असलं तरी वाल्मिकजी हे महान ऋषी आहेत, ते कवी नंतर आहेत. ते काव्यात्मक निर्माण झालं, छंदांमध्ये निर्माण झालं, इथपर्यंत बरोबर आहे. परंतु वाल्मिकजी हे महान ऋषी आहेत, व्यासजी हे महान ऋषी आहेत. त्यांचा त्याग आहे, त्यांची साधना आहे, त्यांची तपश्चर्या आहे, त्यांच्या अमोघ ज्ञानातून हे प्रगट झालंय. ते काही फक्त काव्यच नाही आहे. म्हणून एक लक्षात घ्या, अनुभवातून जेव्हा प्रगट होतं ना तेव्हा तिथे शंका नसते. गीतेमध्ये सुद्धा सांगितलं, काय सांगितलं मृत्यूबद्दल. आता मुद्द्याकडे जाऊया. काय सांगते गीता मृत्यूबद्दल. भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतायत, अर्जुना इथून मागे तुझे आणि माझे कितीतरी अवतार झाले. हिंदू धर्माला आणि गीतेला सुद्धा पुनर्जन्म मान्य आहे, तुम्हा आम्हाला मान्य आहे. मृत्यूनंतरचं जीवन हिंदू धर्म मानतो. म्हणून तर या दशक्रिया, श्राद्ध या गोष्टी का करतो आपण. थोतांड नाही येते, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे, विज्ञान आहे, ते आम्ही शोधलं पाहिजे. का करावं दशक्रियान, का करावे श्राद्धन, का करावं पिंडदान, याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण आहेत. चला तिकडं तो मुद्दा नाही आहे आपला. परंतु मृत्यूनंतरचं जीवन आमच्या शास्त्राला, आमच्या धर्माला मान्य आहे. लाईफ आफ्टर द डेथ, मृत्यूनंतरचं जीवन मान्य आहे. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा तेच गीतेमध्ये सांगितलंय की अर्जुना इथून मागे माझे अवतार झाले तेव्हा तू होतास, तेव्हा तू होतास. आता मी कृष्ण आहे, तू अर्जुन आहेस, परंतु याच्यानंतर सुद्धा माझे अवतार होणार आहेत, तेव्हाही तू असणार आहेस अर्जुना. फक्त एवढंच आहे, मला त्याचं स्मरण आहे, तुला त्याचं स्मरण नाही. आता 8 दिवसापूर्वी आम्ही काय केलं ते आम्हाला आठवत नाही, मागचं कधी आठवायचं. ठीक आहे, आम्ही विस्मरणात आहोत. विस्मरण आमच्या ठिकाणी त्याचं आहे. मागे आम्ही कोण होतो किंवा आता आम्ही आहोत इथपर्यंत आम्हाला स्मरण आहे, पण पुढे काय याचं आम्हाला नॉलेज नाही, आणि इथून मागे काय होतो याचंही आम्हाला ज्ञान नाही. ठीक आहे, ते विस्मरण आहे, परंतु नव्हतो का नाकारता येत नाही, होतो. ज्या अर्थी भगवान श्रीकृष्ण सांगतायत की जीवात्मा शरीर बदलतो, भले कदाचित आम्ही माणूस नसेल पण वेगळं कुठलं तरी शरीर असेल, शरीर बदलतो ना, आत्मा बदलतो. वासांशी जीर्ण आणि यथाविहाय, दुसरा अध्याय. काय सांगितलंय की शरीर बदलणं हा आत्माचा स्वभाव आणि साहजिकच आहे, ती सहज क्रिया आहे, सहज क्रिया आहे. एक शरीर टाकलं की आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, त्याला आम्ही गती म्हणतो, त्याची पुढची गती म्हणतो. आत्म्यानं प्रवेश केला दुसऱ्या शरीरात, ती त्याची पुढची गती. ठीक आहे, परंतु शरीर बदलणं जसं वस्त्र बदलणं, म्हणून गीतेमध्ये ते उदाहरण दिलं. मग जीर्ण वस्त्र सांडीजे आणि नूतन वस्त्र वेडीजे, बरोबर आहे ना. जुनं वस्त्र टाकावं आणि नवीन वस्त्र परिधान करावं, ही क्रिया आपल्या दृष्टीनं जशी सहज आहे तशी आत्म्याच्या दृष्टीनं एक शरीर टाकावं आणि दुसरं शरीर प्राप्त करावं, ही सहज गोष्ट आहे. ठीक आहे, मग मृत्यू शरीर बदलतो,
याचा मृत्यू म्हणजे काय? वास्तविक मृत्यू जरी ही घटना असली तरी देखील ज्या वेळेला मृत्यू होतो त्याच वेळेला नवीन जन्माची प्रक्रिया सुरू होते. बरोबर आहे. ज्यावेळी मृत्यू होतो, ज्यावेळी एका शरीराचा त्याग होतो, त्याच वेळी दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे जन्म आणि मृत्यू ही अव्याहत अविरत घडणारी घटना आहे. ते चक्र आहे. जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, हे चक्र आहे. मृत्यू झाला की पुन्हा जन्माची प्रक्रिया सुरू आहे. ती खंडित नाहीये, ती अखंड आहे. अखंड आहे. जन्माला आल्यानंतर जी क्रिया जीवन जगण्याची सुरू होते ती अखंड सुरू होते. तर कुठपर्यंत चालते? या शरीराची जोपर्यंत मृत्यू ही घटना घडत नाही किंवा जीवात्मा शरीर सोडत नाही तोपर्यंत घडते. आणि शरीर सुटलं की या शरीराची जीवनक्रिया संपली आणि त्याला नवीन जन्म प्राप्त होतो. त्या नवीन जन्मानुसार, त्या नवीन जन्म प्रक्रियेनुसार त्याला नवीन जीवन, नवीन आयुष्य, नवीन शरीर प्राप्त होतं. हे आमच्या शास्त्रात आहे. ठीक आहे, इथपर्यंत मुद्दा क्लिअर झाला. आता मुद्द्याकडे जाऊया. मग अर्जुनानं भगवंताला प्रश्न विचारावा की भगवंता, पुढचं शरीर कोणतं प्राप्त होईल, पुढची गती कोणती प्राप्त होईल, आम्हाला ज्ञात नाही, माहीत नाही, सांगू शकत नाही. मग का हो भगवंता, यातून सुकर सोपा सहज प्राप्त होणारा असा एखादा मार्ग नाही का जेणेकरून आम्ही सहज मोक्षाला प्राप्त होऊ? असा एखादा मार्ग नाही का? भगवंत अनेक मार्ग सांगतायत. त्यातला हा एक मार्ग सांगितला. भगवंत म्हणतायत अग्नि ज्योतिर् शुक्ल षण्मासा उत्तरायणम. आयन म्हणाले एक मार्ग आहे. प्राणोत्क्रमण होताना अग्नि ज्योतिर् शुक्ल, बरोबर, शुक्ल शुक्ल पक्ष लक्षात आलाय. षण्मासा उत्तरायणम, षण्मासा उत्तरायणम. षण्मास 6 महिने उत्तरायणाचे आहेत आणि 6 महिने दक्षिणायनाचे आहेत. बरोबर. मग भगवंत काय सांगतायत? शरीर सोडताना बाह्यस्थिती कशी असावी? भगवंत म्हणतायत की दिवस असावा, शुक्ल पक्ष असावा सगळ्यात महत्वाचं, आणि उत्तरायण असावं. ही झाली बाह्य स्थिती. परंतु आतली स्थिती कशी असावी? शरीराच्या आतली 2 प्रकारच्या स्थितीमध्ये, एक बाहेरची स्थिती आहे आणि एक शरीरातली स्थिती आहे. मृत्यू होत असताना त्याच्या शरीरामध्ये घडणारे जे काही बदल आहेत किंवा त्याच्या शरीरामध्ये ज्या काही घडणाऱ्या बदलानुसार त्याची स्थिती अवलंबून आहे बरं का, आतली, फार महत्वाची. म्हणून या ठिकाणी शब्द वापरला अग्निर्ज्योतिर् शुक्ल. अग्निज्योती, आतमध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश हवा, आतही प्रकाश हवा. म्हणजे तो जीवात्मा एक तर स्थिर हवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मृत्यू होताना स्थिरत्व कुणालाच नसतं. अर्थात मी स्थिर आहे की विचलित आहे याचीच जाणीव मृत्यू अनुभवणाऱ्या व्यक्तीला नसते, याचीच नसते. मग तो स्थिर हवा आणि माझ्या बाबतीत नेमकं काय घडतंय याचं त्याला ज्ञान हवं. लक्षात घ्या, अग्नि ज्योतिर् या ठिकाणी ज्ञानाला फार महत्व आहे. ज्ञानाचा प्रकाश म्हणजे माझ्या बाबतीत नेमकं काय घडतंय हे मला समजलं पाहिजे. मृत्यूच्या वेळी नेमकं तेच आमचं हरवलेलं असतं. माझ्या बाबतीत काय घडतंय हे मृत्यूच्या वेळेस मलाच कळत नसतं. म्हणून आता माणसं सहज म्हणतात बघा, काय नाही आता तो ओळखत नाही. अहो लेख आली त्याची पण त्यानं ओळखलं नाही हो, म्हणतात ना माणसं. म्हणजे ओळखत नाही याचा अर्थ काय? त्याची बुद्धी आता संपली, त्याचं ज्ञान संपलं. आणि मृत्यू होण्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा लोप पावती ती त्याची बुद्धी, त्याची बुद्धी हरवते. म्हणून माणसं सहज म्हणतात तो तिकडे गेला नसताना तर हे घडलंच नसतं. अहो पण त्याला जाणंच होतं ना. तो जेव्हा होता तेव्हा तो जे करत होता त्याच्या दृष्टीने ते योग्य होतं, बरोबर होतं, कारण त्याला तिकडं जायचंच होतं. या चर्चा नंतरच्या आपल्या आहेत. तो तिकडे गेला नसताना तर ही घटनाच घडली नसती.
हे आपलं म्हणणं झालं, पण त्याच्या दृष्टीने त्याला तिकडं जायचंच होतं. ती बुद्धी आहे, ती त्याला मृत्यूपर्यंत घेऊन जाते. आणि एक लक्षात घ्या, आम्ही कुठेही कितीही पळू द्या, आमचं जाणं सगळ्यांचं मृत्यूकडे. आणि एक दिवस कुठेतरी रस्त्यात गाठ पडणार. प्रत्येक जण तिकडेच धावतोय, प्रत्येक जण मृत्यूकडे धावतोय. एखादा म्हणेल मी मुंबईला चाललोय, पुण्याला चाललोय, दिल्लीला चाललोय, पण चाललाय खरा मृत्यूकडे. वाटचाल सगळी तिकडच आहे. कुठंतरी रस्त्यात गाठ पडते आणि तिथं जीवन संपतं. अहो, अशी काही माणसं मी बघितली, म्हणजे तुम्हालाही अनुभव असेल, कधी गावच सोडलं नाही त्या माणसानं. गावातच फिरला, गावाच्या परिसरातच राहिला, वागला, वावरला आणि मृत्यू बँगलोरला झालाय. काय कारण त्या माणसाचं बँगलोरला? बरं का गेला असेल? माणसं म्हणतात कधी गाव सोडलं नाही हो त्यानं, आणि ते बँगलोरला कशाला गेलं? नव्हे नव्हे, तुमच्या मृत्यूचं स्थान, तुमच्या मृत्यूची वेळ आणि तुमच्या मृत्यूचं निमित्त हे निश्चित आहे. आणि त्या वेळेला, त्या ठिकाणी, त्या निमित्तानं ती व्यक्ती तेथे उपलब्ध असतेच. आणि मग आम्हाला आकलन झालं नाही, काय म्हणतो, काय नाही रे, त्याचं नशीबच तिथं, त्याचा मृत्यूच तिथं होता, त्याचा मृत्यूच तिथं होता. ठीक आहे, मग कोणत्या अवस्थेमध्ये शरीर पडावं? आतमध्ये ज्ञानाची स्थिती असावी आणि तो सगळ्यात महत्वाचं स्थिर असावा. विचलित मनानं विचार होत नाही, आणि केला तरी तो विचार दुरुस्त असेलच असं नाही. विचलित मनानं केलेले विचार सुद्धा चुकीचे असतात, चुकीचेच असतात बहुतांशी. म्हणून स्थिर मनानं विचार करावा, स्थिरत्व असावं. स्थिरत्वासाठी ज्ञान असावं. माझ्या बाबतीत काय घडते, म्हणून शब्द फार महत्वाचा आहे, अग्निर्ज्योती. आतमध्ये प्रकाश असावा. कशाचा प्रकाश? ज्ञानाचा प्रकाश असावा. आतमध्ये प्रकाश. बाहेर दिवस असल्यामुळे प्रकाश आहेच, बाहेरचा स्थिती आपल्याला मान्य आहे, पण तरी देखील ही स्थिती प्राप्त होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. एक तर आतला प्रकाश लोप पावलेला असेल, आतमध्ये अंधकार असेल, तर बाहेर शुक्ल पक्ष, उत्तरायण दिवस असून उपयोग नाही. तुमची अंतरंगाची स्थिती कशी आहे त्याला फार महत्व आहे. तुम्ही आतून कसे आहेत? तुम्ही वासनाधीन आहात का तुम्ही ज्ञानानं युक्त आहात? आतल्या स्थितीला महत्व आहे ना. म्हणून मरताना सुद्धा मरतानाची वासना फार महत्वाची आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, किंवा मरण समयी जे जया आठवे तो तेच गती ते पाहावे. म्हणून आतली आठवण, आतलं स्मरण फार महत्वाचं आहे. नुसतं बाहेर शुक्ल पक्ष आहे आणि उत्तरायण आहे, दिवस आहे म्हणून मिळाला मोक्ष, असं अजिबात नाही. असं अजिबात नाही. गैरअर्थ करून घेऊ नका. भीष्माचार्यांनी 6 महिने उत्तरायणाची वाट बघितली. त्यांनी देह सोडला नाही, त्यांना इच्छा मरण आहे. त्यांनी देह नाही सोडला. का सोडला नाही विचारलं त्यांना. म्हणाले मी उत्तरायणाची वाट बघतोय, धुळीमध्ये पडू नये. हजारो बाण त्यांच्या शरीरामध्ये शिरलेत, बाणांच्या शय्येवर आहेत, परंतु त्यांचा प्राण ते सोडत नाहीयेत. अर्थात ती त्यांच्या हातातली गोष्ट होती, कारण त्यांना इच्छा मरण आहे, आपल्या हातात ते नाही. बरोबर. भीष्माचार्यांनी उत्तरायणाची वाट बघितली आणि उत्तरायण सुरू झाल्यानंतर भीष्माचार्यांनी आपला प्राण सोडला, टाकला, प्राणाचा त्याग केला. मग ते सुद्धा जाणत होते की मृत्यू कोणत्या स्थितीत व्हावा. लक्षात घ्या, उत्तरायणाची वाट बघत होते याचा अर्थ त्यांना त्याचं ज्ञान होतं की मी कोणत्या स्थितीत देह ठेवला पाहिजे, म्हणजे ब्रह्मविदो जनाहा ही स्थिती प्राप्त होईल. कोणत्या स्थितीत देह सोडावा म्हणून त्यांनी उत्तरायणाची वाट बघितली. अर्थात ते ज्ञानी आहेत, परंतु उत्तरायणामध्ये देह टाकत असताना भीष्माचार्यांची आतली परिस्थिती, एकतर ते धर्मात्मा आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आयुष्यात कधीही धर्म बाजूला केला नाही भीष्माचार्यांनी. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांचे चरित्र दिव्य आहे. तिसरी गोष्ट, ते गंगापुत्र आहेत, ते दिव्यच आहेत. ज्यांच्यापुढे भगवान श्रीकृष्ण नतमस्तक व्हायचे हस्तिनापूरला गेल्यानंतर, भगवंत ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे त्यांचं चरित्र दिव्यच असणार, साहजिकच आहे. पण तरी देखील त्यांनी मोक्ष प्राप्तीसाठी उत्तरायणाची वाट बघितली, तरी बघितली. म्हणून उत्तरायणाची स्थिती फार महत्वाची. ती अनायासे जरी प्राप्त झाली तरी देखील आतली अवस्था फार महत्वाची आहे, आतली भूमिका फार महत्वाची आहे, शरीरामधल्या वासना फार महत्वाच्या आहेत. त्याच्यावर सुद्धा मोक्ष प्राप्ती किंवा पुढची गती अवलंबून असते. आणि म्हणून केवळ माणसं सहज चर्चा करतात, काय नाही, काय चांगल्या तिथीवर गेला हो, उत्तरायण चालू आहे.
उत्तरायण चालू असलं म्हणून काय झालं, जाताना त्याची मानसिक स्थिती कशी होती, त्याची अंतरंगाची स्थिती कशी होती, हेही फार महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलं की अग्निर्ज्योतिः शुक्ल षण्मासा उत्तरायणम, इथपर्यंत त्यांनी बाहेरची स्थिती सांगितली. तत्र प्रयाता, अशा स्थितीत गश्यंती म्हणजे झाली, अशा स्थितीत जर गेला तर ब्रह्मविदो जनाः, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सांगणारे भगवान श्रीकृष्ण आहेत, सांगणारा मी नाही. मग भगवंत सांगताय तर शंका घेण्याचं काही कारण नाही. याच्या उलट भगवंतांनी सांगितलं धुमोरातिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. म्हणजे काय, धूर म्हणजे काय, अंधकार. आतमध्ये जर अंधकार असेल, अज्ञान असेल, वासना असतील, सांसारिकता असेल, तर बाहेरच्या स्थितीला तितकंसं महत्व राहत नाही. लक्षात घ्या. म्हणून आतमध्ये स्थिती, आतली स्थिती महत्वाची. खऱ्या अर्थाने बाहेरच्या स्थितीवर अवलंबून आहेच, पण आतली स्थिती त्याच्याही पेक्षा महत्वाची. आतमध्ये जर वासना असतील, सांसारिकता असेल, अज्ञान असेल, अंधकार असेल आणि बाहेर उत्तरायण असेल, उपयोग काय? उत्तरायणाचा उपयोग काय? आणि म्हणून आतल्याही स्थितीला महत्व आहे. योग्याची स्थिती कशी असावी, तर ती उत्तरायणाच्या अनुषंगानं आतमध्ये ज्ञानाचा प्रकाश असावा. परंतु एखाद्या योग्याच्या बाबतीत जर असं घडलं की रात्र आहे, दक्षिणायन आहे, कृष्ण पक्ष आहे, ही बाहेरची स्थिती झाली आणि आतमध्ये जर अज्ञान आहे, तर त्या योग्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, त्याला निवर्तनते, त्याला पुन्हा यावं लागतं. तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. त्या योग्याला पुन्हा जन्माला प्राप्त व्हावं लागतं. अशी सहज स्थिती, दोन्ही प्रकारच्या स्थिती भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्या, त्या आम्ही नीटशा लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे आता हा 8वा अध्याय आहे आणि 8व्या अध्यायामधला अक्षर ब्रह्मयोगाचा योग, अक्षर ब्रह्मयोग सांगताना भगवंत या दोनही स्थितींचं वर्णन का करतायत, तर अर्जुनाला उपस्थित झालेली शंका. अर्जुनाला उपस्थित झालेली शंका आहे की भगवंता नेमकं मला सोपं आणि साधी एक पद्धती सांगा की जेणेकरून मी सहज मोक्षाला प्राप्त होईल. सहज. तर भगवंतांनी ही सांगितली. अनेक ठिकाणी भगवंत युक्त्या सांगतायत. युक्त्या 8व्या अध्यायामध्ये 25 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत यांची देव. 8व्या अध्यायामध्येच भगवंत सांगतायत अंतकालेच मामेव स्मरणं मुक्त्या कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नाशंत्र संशया यम यम वापी स्मरणं भावम तम त्यजन्ते कलेवरम तम तमेवंती कौंतेय सदा तद्भाव भाविता. हे भगवंत सांगतायत. मग ही युक्ती भगवंतांनी सांगितली. अनेक युक्त्या आहेत. आणि म्हणून गीतेमध्ये जेव्हा आम्ही सखोलतेनं डोकावतो, तेव्हा गीतेमध्ये तुम्हा आम्हाला जीवन जगण्याची पद्धती तर सापडतेच सापडते, परंतु गीतेमध्ये जीवनाच्या पलीकडचं जीवन देखील सापडतं. आणि त्या पलीकडच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही सहजगत्या कशा अर्थानं जगू शकू याचंही टेक्निक सापडतं. म्हणून गीता ही अत्यंत परिपूर्ण ग्रंथ आहे. अत्यंत परिपूर्ण ग्रंथ. एकही विषय असा नाही जो गीतेनं हाताळलेला नाही. आणि म्हणून गीतेमध्ये सखोलतेनं डोकावणं गरजेचं आहे. वरवर गीता वाचली तर 3 तासात सगळे 700 श्लोक वाचून होतात. परंतु गीता ही एक श्लोक जरी जीवनामध्ये उतरला ना, एक श्लोक, तरी देखील जीवनाचं सोनं करण्याची ताकद गीतेत आहे. आणि म्हणून एवढं सखोल ज्ञान, एवढी सखोलता जर आमच्या शास्त्रांमध्ये, आमच्या ग्रंथांमध्ये आणि संतांनी निर्माण केलेल्या साहित्यामध्ये असेल, तर आम्हाला कुठलं वेगळं काही ढुंढाळण्याची आवश्यकता नाही, शोधण्याची आवश्यकता नाही. मला ते नावं लिहून द्या. 2 नावे आहेत ना. आणि म्हणून ही अत्यंत महत्वाची बाब या ठिकाणी सांगितली. नित्याची प्रवचन आपण नेहमी ऐकतो, ठीक आहे, परंतु कुठेतरी वेगळं काहीतरी ऐकायला मिळालं पाहिजे. गीता किती सखोल आहे हेही आम्हाला कळालं पाहिजे. कारण बऱ्याचदा 6व्या अध्यायावर, 15व्या अध्यायावर किंवा 12व्या अध्यायानंतरचे उत्तरार्धाचे अध्याय आहेत ज्ञानयोगाचे, त्या अध्यायांवर कुणी बोलत नाही, कुणी जात पण नाही तिकडे. पण 9वा अध्याय, 12वा अध्याय
3रा अध्याय याच्यावरच बऱ्याचदा प्रवचन होताना आपण बघतो. चला कुठेतरी वेगळा श्लोक, वेगळा मुद्दा आणि वेगळ्या मुद्द्यातून काहीतरी वेगळे सिद्धांत तुमच्यासमोर मांडता यावेत, ठेवता यावेत, या दृष्टीनं तुमच्यासमोर मी प्रवचनरूपी सेवा केली. परिस्थिती फार नाजूक आहे, कारण बाहेर मला वाटतं तिकडच्या विधी उरकल्या असतील. माणसं आलेत का ती? ठीक आहे, मग संपवतो. तर या ठिकाणी ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण प्रवचन सेवा ऐकत आहात, खरं तर असं म्हणतात की विपरीत परिस्थितीमध्ये आणि विचलित परिस्थितीमध्ये अध्यात्म पचत नाही. स्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो देवांशील तो तेलाह, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये, हो आवे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसा.